नमस्कार, प्रबोधन दिशा वैभव वृत्त वाहिनीमध्ये आपले स्वागत। कबड्डी स्पर्धेत घाटकोपरमधील गणपती कृपा संघाने प्रथम क्रमांक। नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते व राज्यमंत्री विजय चौगुले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवा नेते अमित चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली ओम साई सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ ऐरोली यांच्या वतीने चिंचपाडा येथील नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 53च्या मैदानात 65 किलो वजनी गट चौरंगी भव्य कबड्डी सामने आयोजित करण्यात आलेले। या स्पर्धेमध्ये नवी मुंबई पनवेल रायगडमधून 14 संघांनी भाग घेतला होता। अंतिम फेरीत घाटकोपरच्या गणपती कृपा संघाने प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक साई स्पोर्ट्स क्लब शिरवणे यांनी पटकावला। सामना सुरू आणि चिरोली संघाचा पारडा काहीसा जड असताना पूर्ण फळी मैदानामध्ये घाटकोपर संघाची पूर्ण फळी मैदानामध्ये असताना 11 मध्ये सगळे खेळाडू उजव्या कोपऱ्यात मार करत असताना पाहूया आपल्या संघाला गुण मिळतो का असा पूर्ण प्रयत्न करत असताना ज्यांनी कालच्या सत्रामध्ये चांगला खेळ केला होता काहीशी तुडतुडत प्रकारचा हा मस्त सुंदर असा ठोसा चांगल्या प्रकारचा डॅश ज्यांनी हा चांगला जो ठोसा दिलेला आहे हा 16-11 शिरोली संघाचा गुणफलक 16 व घाटकोपर संघाचा 11। दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची। 6 नंबरचे सिलेंडरला खेळाडू पाहूया आपला संघ विजयाच्या दृष्टीने कसा नेता येईल। सुंदर अशी चढाई उजव्या कोपऱ्यात डाव्या कोपऱ्यात आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेतो का आणि तो परत सामना काहीसा सामना हा अंतिम टप्प्यामध्ये असताना पाहूया सुंदर असा सामना हा बरोबरी सुटलेला आहे। सामना हा बरोबरीवर सुटलेला आहे। दोन्ही संघाने लवकर आपले खेळून क्रीडा मंडळ ऐरोली भव्य कबड्डी स्पर्धा माननीय हॅलो त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिक या संघाला देण्यात येत आहे। साई स्पोर्ट्स क्लब शिरवणे या संघाने कृपा करून स्टेजवर यायचं आहे। सर्वांनी हातभार लावा त्याला। सर्व खेळाडूंनी यावं। ज्यांना सर्वांना ह्या अंतिम टप्प्याचा क्षण आपण पाहत आहात। प्रथमतः या स्पर्धेमध्ये खेळण्याची जी संधी दिली आयोजकांचे आम्ही आभारी आहोत आणि उत्कृष्ट आयोजन म्हणजे सन्माननीय विजय चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त जी स्पर्धा अतिशय उत्कृष्ट आयोजन केली। 5 वर्ष आम्ही इथे खेळतो। आम्ही 3 वर्ष इथे विजेतेपद पटकावलेलं आहे। गेल्या वर्षी आम्ही या विजेतेपदाला आमच्याकडनं उलटवून गेले, आम्ही अंतिम उपविजय ठरलो। पण यावर्षी आम्ही हा मानस घेऊन उतरलो की आम्ही या स्पर्धेत अंतिम विजय होणार आणि त्यानुसार आम्ही अंतिम विजेता पटकावलेला आहे। ह्या सगळ्याचं श्रेय आमच्या खेळाडू आणि त्यांनी घेतलेली मेहनत आणि पुन्हा एकदा सांगतो आयोजकांचे मनपूर्वक आभार आणि अप्रतिम आयोजन, अप्रतिम आयोजन।
नमस्कार, माझं नाव अंकित घाट. माझ्या संघाचं नाव गणपती कृपा घाटकोपर. आम्ही सगळे घाटकोपरचे रहिवासी असलो तरी कबड्डीसाठी जीवापाड प्रेम म्हणजे कबड्डीवर जीवापाड आम्ही प्रेम करतो. तसे ओमसाई मित्रमंडळाचे मनपूर्वक आभार, त्यांनी आम्हाला दिलेल्या संधीबद्दल. तसेच सामन्यांबद्दल बोलावे तर सगळेच सामने आमचे चुरशीर झाले. शेवटचा सामना पण आम्ही असा हरण्यात आलेलो, पण अंतिममध्ये आमच्या ओंकार सकपाळने शेवटची ते 3 पॉईंटची कमाल केली. त्यामुळे आम्ही मॅच जिंकू शकलो. तसे आमचे सगळे साथी खेळाडू चांगले खेळले. तसे आमचे संघाचे ओनर दादा आमचे, तसेच आदेश वेलुंडे, आदेश सावंत यांनी ओमसाई दरवर्षी स्पर्धा भरवतो. विजय चौगुले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही स्पर्धा भरवतो. त्याचप्रकारे या स्पर्धेला आम्हाला याचे आयोजन असतं ते अमित चौगुले साहेब हे पूर्ण आयोजन असतं आणि त्यांचं आम्हाला खूप प्रतिसाद असतो या स्पर्धेसाठी. त्याचप्रमाणे इथून या संघासाठी म्हणजे खेळण्यासाठी खूप रायगड, रत्नागिरी, त्याचप्रमाणे अंधेरी, नेरूळ असे लांबचे संघ इथे आहेत. आणि इथल्या स्थानिक जी मुलं आहेत त्यांची खूप मेहनत असते. गेले 8 ते 10 दिवस ही मुलं ग्राउंडवरती मेहनत करतात. त्याप्रकारे ही लहान मुलं जी आमची आहेत त्यांची खूप मेहनत आहे. त्यांनी खूप या ग्राउंडवरती खूप मेहनत केलेली आहे. त्यांनीच हे सर्व त्यांचं यश आहे. आणि असेच खेळाडू इथून तयार व्हावे आणि अशा प्रकारे इथून चांगले खेळाडू निर्माण होऊन बाहेरच्या चांगल्या पदावर जावं, खेळावं.